नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाचे बोरनान याबद्दल बोलणार आहोत। बाळाचे बोरनान का करायचे, कधी करायचे, ते कसे करायचे, बाळाला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे, कोणते दागिने घालायचे, ही सर्व माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली स्क्रीनवर दिलेलं सबस्क्राइब बटन दाबून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्यामुळे तुम्हाला रोज नवनवीन येणारे व्हिडिओज सर्वात आधी पाहायला मिळतील। मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा सण आहे। या महिन्यात शेतातील येणारे धान्य, भाज्या वाण म्हणून बायका एकमेकांना देतात। ऊस, हरभरा, गव्हाच्या लोंब्या, बोर, वाटाणा, भुईमुगाच्या शेंगा, तीळ, गूळ अशा वस्तू सुगड्यात भरून त्या देवाला सुद्धा अर्पण केल्या जातात। तर आपण सुरुवात करूया की बोरनान म्हणजे काय। बोरनान हा एक शिशु संस्कार आहे। बोरनान म्हणजे काय तर बोरानं घातलेली आंघोळ। बोर म्हणजे बोर आणि नान म्हणजे आंघोळ। आता बोरनान का करतात तर त्यामागे एक आख्यायिका आहे, म्हणजेच एक पौराणिक कथा आहे आणि शास्त्रीय कारण सुद्धा आहे। तर पौराणिक कथा अशी की करी नावाचा एक राक्षस होता। त्याची वाईट दृष्टी लहान मुलांवर पडू नये किंवा त्याची नजर लहान मुलांवर पडू नये म्हणून लहान बाळांना बोरनान घातलं जायचं। ही सर्वप्रथम बोरनान हे श्रीकृष्णाला घातलं गेलं होतं, तेव्हापासून लहान बाळांना बोरनान घातलं जातं। तर त्यानंतर याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे ते आपण पाहूयात। लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान केलं जातं अशी परंपरा आहे आणि त्यामागचं कारण असं की दिवसात होणारे बदल, वातावरणात होणारे बदल, तसेच ते लहान मुलांना बदलणाऱ्या गोष्टींची बाधा होऊ नये म्हणून बोरनान केले जाते। या दिवसात मिळणारी फळं जसं बोर, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा अशा वस्तू बाळाच्या डोक्यावरून टाकल्या जातात। इतर वेळी लहान मुलं ही फळं खायला दिली तर ते खात नाहीत, पण ते खेळाच्या माध्यमातून खाली जावीत हेही त्यामागचे एक कारण असू शकतं। आता बोरनान कधी करावे हे आपण पाहूयात। मकर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत लहान मुलांचे बोरनान केले जाते। तर तुम्ही म्हणाल की म्हणजे किती वयापर्यंत लहान मुलांचे बोरनान केलं जातं, तर जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षापर्यंत लहान मुलांचे बोरनान केलं जातं। बोरनान कसं करायचं, या दिवशी लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालायचे। या दिवशी लहान मुलांना जर मुलगा असेल तर त्याला काळ्या रंगाचा कुर्ता, पजामा किंवा धोती असे कपडे घालावे व मुलगी असेल तर तिला काळ्या रंगाचा फ्रॉक किंवा स्कर्ट, टॉप असं घातलं जातात। आता जी नवीन म्हणजे जुनीच पण नवीन फॅशन आलेली आहे ती म्हणजे खणाचे ड्रेस, तेही खूप सुंदर दिसतात। ते सुद्धा तुम्ही तुमच्या बाळांना घालू शकता। तर ड्रेसवरती तुम्ही हलव्याचे दागिने घाला। लहान मुलांना आता मार्केटमध्ये सहज हलव्याचे दागिने मिळून जातात, मग तशा पद्धतीचे दागिने तुम्ही आणा आणि ते लहान बाळाला घाला। त्या दिवशी बाळाला सकाळ सकाळी पंचामृताने आंघोळ घातली तर अतिउत्तम। त्याच्यानंतर आपल्या घरी 5 बायकांना बोलवा, 5-7 कितीही बायकांना बोलव तर चालेल। बायकांना बोलवून बाळाला तुम्ही घरात छान असं डेकोरेशन करा, त्याच्या पुढे एक पाट ठेवून बाळाला त्याच्यावर बसा पाटावर। जर बाळ खूप लहान असेल तर बाळाला आईच्या, आत्याच्या किंवा मामाच्या मांडीवर बसवलं तरीही चालतं। मग त्याच्यानंतर एका पाटीमध्ये भरपूर असे चिरमुरे घेऊन त्याच्यामध्ये आताचे चॉकलेट, बिस्किट्स, त्याच्यानंतर आपल्या भुईमुगाच्या शेंगा, ऊसाचे तुकडे, बोर असे पदार्थ मिक्स करून ठेवा आणि हे सर्व मिक्स केलेले पदार्थ प्रत्येक बाईला त्या बाळाच्या डोक्यावरून टाकायला सांगा। 3 वेळा असं केलं तरी चालेल। बोराने आंघोळ घालताना ही काळजी घ्यायची की म्हणजे आपण जे बाळाच्या डोक्यावरून टाकतो त्यामुळे बाळाला इजा होणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही बोरनान करू शकता। मी पण माझ्या बाळाचं बोरनान करणार आहे आणि तुम्ही तुमच्या बाळाचे बोरनान केले का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।